आपल्या आवाजानं करोडो रसिकांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चित आहे। दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सोशल मीडियावर अरिजितला प्रचंड ट्रोल केले जात आहे। मात्र या ट्रोल समोर न झुकता अरिजितने एक अत्यंत आक्रमक आणि रोखठोक अशी आपली भूमिका मांडली आहे। जर तुम्हाला माझे विचार आवडत नसतील, पटत नसतील, तर तुम्ही माझी सगळी प्लेलिस्ट डिलीट करू शकता, असं म्हणत अरिजितनं ट्रोल्सचं तोंड बंद केलंय। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊयात, समजून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। सध्या देशात नीट परीक्षा घोटाळा, पेपर फुटी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून दिल्लीतील जंतर मंतरवर मोठं आंदोलन सुरू आहे। अनेक नागरिक, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। अशातच गायक अरिजित सिंगनं सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवलाय। अरिजित सिंग यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध केला। विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केला जाऊ नये असं मत मांडत त्यांनी या संघर्षाच्या व्हिडिओंबद्दल सुद्धा संताप व्यक्त केलाय। खरं तर दिल्ली पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर, तरुणांवर केलेल्या लाठीमाराबाबत भाष्य करताना गायक अरिजित सिंग म्हणाले की दिल्ली पोलीस, तुम्हाला काहीच लाज वाटत नाहीये का? आता तुम्ही विद्यार्थ्यांनाही मारहाण करताय। त्यांनी पुढे असा सुद्धा सवाल केला की राजकारणी आणि मंत्र्यांनी स्वतःला देव समजायला सुरुवात केली आहे का? विद्यार्थ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या या आंदोलकांच्या बाजूने उभं राहणं हे नागरिक म्हणून आपलं कर्तव्य असल्याचं सुद्धा अरिजित सिंगनं म्हटलंय। मात्र त्याच्या या भूमिकेनंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आणि त्याच्यावर राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोपही केला गेला। सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला आणि या बहिष्काराला म्हणजेच बॉयकॉटच्या धमक्यांना अरिजितनं मात्र अगदी शांतपणे आणि तितक्याच ठामपणे उत्तर दिलं। आपल्या स्पष्टीकरणात अरिजित सिंग म्हणाला की जर माझ्या या भूमिकेमुळे किंवा सत्याच्या बाजूने उभं राहण्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही मला अनफॉलो करू शकता। अगदी वाटल्यास तुमच्या फोनमधील माझ्या गाण्यांच्या सगळ्या प्लेलिस्ट या डिलीट सुद्धा करून टाका। मी एक कलाकार असलो तरी त्याआधी या देशाचा नागरिक आहे। अन्यायाविरोधात किंवा चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवणं ही कोणत्याही नागरिकाची जबाबदारी आहे। मी कोणत्याही राजकीय अजेंड्यासाठी बोलत नसून सामान्य लोकांच्या न्यायासाठी बोलतोय। माझं संगीत हे माझं काम आहे, पण माझी विवेकबुद्धी मला गप्प बसू देत नाही। संगीताचा आणि राजकीय सामाजिक विचारांचा संबंध जोडून मला गप्प बसवण्याचा प्रयत्न करू नका। अरिजित सिंगच्या या सडेतोड उत्तरानंतर सोशल मीडियावर त्याचं मोठ्या प्रमाणात आता कौतुक सुद्धा होताना पाहायला मिळते। अनेकांनी तर आम्ही अरिजित सोबत आहोत म्हणजेच आय स्टँड विथ अरिजित सिंग असा ट्रेंड सुद्धा चालवायला सुरुवात केली आहे। तसं बघायला गेलं तर सहसा सेलिब्रिटी आणि मोठे गायक या सगळ्या वादाच्या प्रसंगी मौन बाळगतात किंवा आपलं विधान हे मागे घेणं पसंत करतात। पण अरिजितनं आपल्या करिअरची किंवा ट्रोल्सची तमा न बाळगता घेतलेल्या या भूमिकेमुळे त्याचं सगळीकडे कौतुक होत आहे। अनेक तरुण आणि आंदोलकांनी अरिजितनं खऱ्या अर्थानं कलाकाराचं कर्तव्य निभावलंय अशी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। एकीकडे जिथं कलाकार हे सामाजिक मुद्द्यांवर बोलणं टाळतात, व्यक्त होणं टाळतात, तिथं अरिजित सिंगनं घेतलेली ही रोखठोक भूमिका ही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते। यातच आता नुकताच सलमान खान सारख्या मोठ्या व्यक्तींचा पाठिंबा सुद्धा या विद्यार्थ्यांना मिळतोय। याशिवाय झीनत अमान असेल, अनुराग कश्यप, शबाना आझमी, अरिजित सिंग, रत्ना पाठक, अभय देओल, ओमी वैद्य आणि इतर अनेकांचा पाठिंबा सुद्धा या तरुणांना, या विद्यार्थ्यांना मिळतोय। पण एकूणच या अरिजित सिंगच्या या वक्तव्याबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल तुमचं मत काय आहे? कलाकारांनी अशा सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं पाहिजे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।